मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांसाठी हे नवीनच आहे. कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की कोण मुलगी आली आहे नवीन आणि आता काय करायला लावणार आहे, बट ट्रस्ट मी, इट विल बी सुपर फन. ठीक आहे, मग आता सगळे गेम्स एक्सप्लेन करशील का? येस. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, हे गेम्स आपण जोड्यांमध्ये खेळायचे आणि जी जोडी सगळ्यात जास्त खेळ जिंकेल तिला आमच्या कंपनीतर्फे म्हणजे रोज पेटल तर्फे एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. मॅम, जोड्या म्हणजे नवरा बायकोच खेळणार, आपला काय चान्स नाही. बबलू, हा. जोड्या म्हणजे नवरा बायको स्त्री पुरुष असं नाही. तू ज्याच्या नावाची चिठ्ठी काढशील तो किंवा ती तुझी पार्टनर असेल. हो ना शिवानी? ऍब्सोल्युटली राईट. चान्स आहे. आपण सगळे 10 जण आहोत. सो कोणीही 5 जणांनी इथे येऊन चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल तो त्याचा पार्टनर. क्लिअर? खेळ तर चांगलाच मांडला हिने, पण ही मूर्ख मुलगी तयार होईल का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या तिलोत्तमाला तयार करणं. ऐश्वर्या, ही जबाबदारी तुझी आहे. आणि एकदा का तिलोत्तमा तयार झाली की मग तर सावलीला कोणीच विचारणार नाही. डोंट वरी अबाउट इट. ते सगळं ठीक आहे, पण तुझी आणि सारंगची जोडी जमणार कशी? नाही म्हणजे बाय चान्स जर का सारंगच्या नावाची चिठ्ठी त्या मूर्ख मुलीने उचलली तर प्रॉब्लेम होईल, कारण आपल्याला तुझी आणि सारंगची जोडी हवी आहे ना. तसं नाही होणार. हो ना किरण? हो, तसं काहीच नाही होणार. मी आहे ना. पहिलं कोण येते? चला मग. बरं, पहिली चिठ्ठी कोण काढणार? पहिला मान पाहुण्यांचा. शिवानी, तुझ्यापासून सुरुवात करूया. चल. नाही, तसं कशाला? आपण लहानांपासून सुरुवात करूयात. हो, चालेल ना. माझी मैत्रीण म्हणेल तसंच होईल. तारा, अमृता वहिनी. देवा, सारंग सरांचं नाव येऊ दे. तिलोत्तमा मॅडम. मी? चल लवकर. अरे काय काय झालं काय? कोण? तू है मेरी किरण. किरण. सावली, आता काढू? चालेल.
सारंग. वा, असं झालं तर त्या मूर्ख मुलीचा चेहरा बघण्यासारखा असेल. मजा येईल. हा, पण हा प्लॅन फेल नाही झाला पाहिजे. नाही होणार. कारण जोवर मी सारंग सरांच्या नावाची चिठ्ठी त्या बोलमध्ये टाकत नाही तोवर त्यात चिठ्ठीच नसणार. आणि सावलीने चिठ्ठी उचलल्यानंतर मी सारंग सरांच्या नावाची चिठ्ठी त्या बोलमध्ये टाकणार. परफेक्ट. पण गेम्स काय असणार आहेत? सांगते. चला, आता जोड्या ठरल्या. आपण एकूण 5 गेम खेळणार आहोत. त्यामध्ये जी जोडी सगळ्यात जास्त गेम्स जिंकेल ऑब्व्हियसली ती विनर असेल. आणि मी कॉमेंट्री करणार. तू कॉमेंट्री करणार मग खेळणार कधी? खेळता खेळता करेन ना. सांगते. सुरुवात सोप्या खेळानेच करूया. चमचा लिंबू. तिथे 5 ग्लास ठेवलेले आहेत. इथे चमचे आहेत, लिंब आहेत. सो जोड्यांनी तोंडात चमचा ठेवायचा, त्यात लिंबू ठेवायचा आणि तो त्या ग्लास मध्ये नेऊन टाकायचा. पण हे करत असताना एकमेकांचा हात पकडून जायचं. हात धरणं गरजेचं आहे का? त्यातच तर मजा आहे. जी जोडी सगळ्यात आधी पोहोचेल ती विनर असेल. चला, लेट्स स्टार्ट. अंबे मात की जय. तर अशा रीतीने या खेळात तिलोत्तमा मॅम आणि सावली वहिनी आणि सारंग दादा, शिवनी मॅम या जिंकलेल्या आहेत. टाळ्या. शिवनी मॅम, पुढचा गेम सांगा. हो, मुव्हिंग ऑन टू सेकंड गेम. ही आहे 3 पायाची शर्यत, ज्याच्यामध्ये दोन्ही पार्टनर्सचा एक पाय बांधला जाईल आणि दुसऱ्या पायाने त्यांनी चालत जायचंय. तिकडे ठेवलेलं आपट्याचं पान त्यांना तिकडे असलेल्या बोलमध्ये टाकायचं. पण त्याला 1 मिनिटाचं लिमिट आहे आणि त्या ठरलेल्या टाइम लिमिटमध्ये जी जोडी जास्तीत जास्त पानं टाकेल ऑब्व्हियसली ती विनर असेल. क्लिअर? 1 2 3 गो.